आता कोण फोन करताय? अगं उचल ना फोन, उचल ना. हॅलो 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 अनु, अनु मी आकांक्षा बोलतेय. ताई कुठून बोलतेस तू? इथून, मुंबईतून, माझ्या घरून. अगं आलीस केव्हा तू इकडे? अनु प्लीज मला आता प्रश्न विचारू नकोस. तू ताबडतोब निशांतला उठव आणि प्लीज मला दोघं जण घ्यायला या. मी तुमच्या घरी येते. तू बरी आहेस ना? हो मी बरी आहे, मी बरी आहे. पण अजूनपर्यंत मला अनु प्लीज लगेच घ्यायला ये, नाहीतर याच्या पुढे काय होईल मला सांगता येणार नाही. प्लीज. अगं अशी काय करतेस? बरं ठीक आहे, तू काळजी करू नकोस. मी आणि निशांत अर्धा तासात येतो. ओके? हां टेक केअर. बाय. निशांत, निशांत, निशांत उठ. निशांत. काय आहे ग तुझं? आत्ता 10 मिनिटं नाही झाली झोपलं तर तुझा त्रास सुरू. इतका वेळ कम्प्युटरवर बसलेलो. काय तुझं? तू आधी नीट जागा हो. ताईचा फोन आला होता. काय कुठून बोलत होती? बरी आहे ना? इथून मुंबईतूनच बोलत होती, पण फारशी बरी नसावी. मला म्हणाली निशांतला उठव आणि लगेच मला तुझ्याकडे घेऊन जा. अरे बापरे, म्हणजे काहीतरी सिरियस झालेलं दिसतंय नाही? बरं आत्ता कुठे आहे? तसं ती मला काहीच बोलली नाहीये. मला फक्त म्हणाली लगेच या. आणि तू फोन ठेवून दिलास? तू म्हणजे ना निदान विचारायचंच ती आत्ता कुठे आहे ते, नाही तर मला तरी उठवायचं. निशांत प्लीज गप्प बस. मला ऑलरेडी खूप टेन्शन आलंय, त्यात अजून उलटसुलट बोलून मला नको रे भडकवूस. तू निघ आता. बरं चल तिच्या घरी जाऊन बघूया. चल. सॉरी अनु, तुला माझ्यामुळे खूप त्रास झाला. हे असलं काहीतरी बोलू नका. माझा मूड घालवू नकोस ना ताई तू. अगं त्रास काय त्यात? अपरात्री कधीतरी तुला आणि निशांतला फोन करून बोलवून घ्यावं लागलं मला. अगं उलट बरं वाटलं. निदान संकटाच्या वेळी तरी तुला माझी आठवण झाली. छान झाली कॉफी. कॉफीत काय एवढं छान व्हायचंय? मी म्हटलं छान जेवण करते तर नको म्हणालीस. ते घर सगळं असं बघितल्यानंतर इच्छा मेली ग अनु माझी. एकतर तसंही एकटीसाठी काही खायला करायची इच्छा होतच नाही. केलंच तरी अन्न घशाखाली उतरत नाही. कशी काय माणसं अशी एकटी राहत असतील मला आश्चर्य वाटतं खरंच. तनू नसला की घर खायला उठतं ग. समजू शकते मी. अगं आई ग, गोव्याहून आल्यापासून इतक्या अशा एक
गोव्याहून? आय एम सॉरी, मी बंगलोरला जाते असं सांगून गोव्याला गेले होते. काय करणार, जीव वाचवण्यासाठी असल्या सगळ्या युक्त्या क्लुप्त्या. तू ही नोकरी सोडून का देत नाहीस? मी खाऊ काय? तनूचं काय करू? अगं निशांच्या ओळखीने तुला दुसरीकडे कुठेही नोकरी मिळेल. थँक्स अनु. कुणाचे उपकार माझ्यावर नको तसंच ना? तसंही आता घेतेच आहे की, अधिकार हक्क असल्यासारखे. आता तूही आईची मुलगी शोभतेस. अगं असं नाही अनु, आता तनूला विश्वासाने तुझ्यावर सोपवून जाते ना मी. त्याला तुझ्याकडे ठेवणं सुरक्षित वाटतं. अगं सिक्युरिटी असते, इंटरकॉम, नोकर चाकर. पण मग हे सगळं असून सुद्धा तू का येत नाहीस इकडे? असं काही नाही, म्हणजे येते की मध्ये मध्ये. जाऊ देत, तुझ्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाहीये. ऐक, झोपूया आपण. चल झोपू, दमली असशील ना. मी झोपते आता. अनु, तनू कसा आहे ग? तो काय मजेत. फक्त मधून मधून तुझी आठवण झाली की मग थोडासा. आणि मोनी? मोनी काय, तनू आला की मोनी खुशच असते नेहमी. चल जाऊ झोपायला. उद्या चॅनलला जायचंय? नाही, उद्याचा संपूर्ण दिवस तनूसाठी. गुड. पत्रकारांना काय, पोलिसांना दोन्ही बाजूनी नावं ठेवता येतात. गुन्हेगार दिवसा ढवळ्या मारला गेला तरी पेपरचा खप वाढतोय, आणि गुन्हेगारी बोकाळली आहे अशी बातमी छापली तरी देखील पेपर संपतायत. यांना कशाचंच काही देणं घेणं नाही. यांचं फक्त एकच उद्दिष्ट, झणझणीत चटपटीत बातम्या गोळ्या करायच्या, त्याला लाल भडक शब्दांची फोडणी द्यायची, आणि मग काय वाचकाला त्याची चटक लागतीये आणि अजून पेपरचा खप वाढतोय. येऊन जाऊन काय डिपार्टमेंट दोषी. माने, फोन घ्या. एखादा पत्रकार असेल ना तर त्याला सांगा वागळे चकमकीत मेला. हॅलो. हो सर. सर आमचे प्रयत्न चालू आहेत. ओके सर. कोण होतं मायाला? हक्क संरक्षक समितीचे सचिव. ह्या साल्यांना पहिलं शूट केलं पाहिजे. हां, आपल्याला शिकवताय. अरे असेल हिंमत तर या ना म्हणावं, इथं बसा आणि तुमच्या पद्धतीने लॉ अँड ऑर्डर मेंटेन करून दाखवा. हां, यांना काय वाटतं आम्ही तगड्यावर तंगडी टाकून बसलो इथं? हां, शिवाय यांच्याशी अदबीनं बोलायचं. सरकारी नोकर ना आम्ही. आणि हे पत्रकार स्वतःला मालकच समजतात. यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची का त्या गुंडांच्या गोळीबाराला तोंड द्यायचं आम्ही? सगळ्याच बाजूनी गोची आपली. परवा एनिवे तुमच्यावरती काय आगपाखड करणार मी. वी आर सेलिंग इन द सेम बोट. कमिशनरांचा फोन आला होता परवा. म्हणत होते वरनं फोन येत आहेत, कामं करा. म्हणजे काय, यांनी ऑर्डरी सोडायच्या आणि आम्ही कामं करायची. सर, रघु चिलीम आणि सलीमनी जेव्हा एकामेकांची माणसं आपापसात मारली तेव्हा लोकांना आनंद व्हायला हवा होता. लोकांना तो झाला सुद्धा. तर हे हक्क संरक्षणवाले गुन्हेगारांना अभय द्या असा पवित्रा घेऊन या समाजाचं नुकसानच करतायत. हॅलो. येस सर. येस सर. सर, कमिशनर साहेबांचा फोन. सर. येस सर. येस सर. डोंट वरी सर. आय विल कीप यू इन्फॉर्म. सर्टनली सर. सर. चोरगडे, माने,
इनफ इज इनफ. फार मात चढलाय या गुंडांना. स्वतःला राजे समजतात या शहराचे. या सगळ्यांना अद्दल घडवायलाच पाहिजे. तुम्ही दोघे एकत्र बसा, स्ट्रॅटेजी प्लॅन करा आणि जमेल तेवढ्यांना उचलायचं. येस सर. फक्त एक लक्षात ठेवा, ॲक्शन घेण्यापूर्वी तुमचा प्लॅन माझ्याबरोबर कन्फर्म करायचा. येस सर. इज दॅट क्लिअर टू यू? येस सर. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. तनू, ए तनू, उठ बघ, कुणाची आई आली आहे. उठ उठ लवकर उठ. कोणाची अरे उठून तर बस. कोणाची आले? तन्वीरची. मावशी खोटं बोलू नको हा, मी लवकर उठा म्हणून. अरे बाबा, खरंच मावशी आली आहे? कुठे आहे? मोनी, तुझी आई खोटं बोलते. हा बरं बाबा, मी खोटं बोलते तर खोटं बस. मग गेस्ट रूम मध्ये झोपल्या त्या कोण आहेत? ए मोनी, जरा जाऊन बघून ये ग, मला खूप झोप आली आहे. वा तनू, हे तुझं बरं आहे हा, चांगलं. उठ रे बाबा, खरंच आई आली आहे तुझी. तनू उठ लवकर उठ. तनू किती झोपतोस. खरंच मावशी आली आहे. कुठे? तनू, आई तू कधी आलीस? मी काल रात्रीच आले बाळा, पण तू झोपला होतास ना म्हणून मी तुला उठवलं नाही. मला तुझी खूप आठवण आली बाळा. मला पण. कशी आहेस तू? बरं आहे. मी तुला रागवलं. हो, का रागवलास तू माझ्यावर? रागवू नको. रोज तू 2 तरी फोन करायचो. तू काय बघतेस? तू कधी मला अशी जवळ घेऊन रडतच नाही. हो. बरं तनू, चल आपण बाहेर जाऊया, आईला जरा वेळ झोपून देतो. ओके? मी पण झोपू आई? अरे बर झोप. मी पण येऊ? मुनी, या, तुम्ही या. वा, मावशीचं कल्याण आहे म्हणजे आता. चला सरका तिकडे. हो ना, माझ्या झोपेची वाट लागली आता. हळू हळू. तुला यायचंय? नाही, झोपा तुम्ही. How are you? So, Mr. Nachiket, we have removed the last bullet. Now you can take your boss to office. So that he can fire us. Just a joke. Okay. Like, sir, how do you feel? आय एम ॲब्सोल्युटली फाईन नचिकेत. हा थोडंसं पेन आहे, पण जीव वाचल्यावर एवढं पेन असणारच ना. तेही कमी होईल हळूहळू. या आय नो. ॲज अ बॉस आय विल प्ले माय रोल आफ्टर रिझ्युमिंग, बट आय मस्ट थँक यू माय फ्रेंड. सर प्लीज डोंट मेन्शन. वा, असं कसं? अरे ऑपरेशनपूर्वी फॉर्मवर सह्या करण्यापासून सगळं. प्लीज सर, मला नाही वाटत मी काही वेगळं केलंय असं. आणि बॉस ऑफिसमध्ये नसल्यानंतर ॲज इट इज कुठलाही स्टाफ काही काम करत नाही सर. त्यामुळे मी तुमच्या मागोमाग यायचो. हो, पण बॉसनी ऑफिसात सांगितलेली कामही करत नाहीत लोक. तू मात्र ती न सांगता करायचंस. सर मला वाटतं माझं तुम्ही वाजवीपेक्षा जास्त कौतुक करता. नाही नाही नचिकेत. सर, या डॉक्टरने तुमच्या शरीरातून गोळ्या काढल्या, पण त्याच्या सांगण्यावरून तुम्हाला आणखी गोळ्या खाव्या लागणार. नचिकेत, माझा हॉस्पिटलमधला स्टे केवळ तुझ्यामुळे, तुझ्या हसतमुख स्वभावामुळे सुसह्य झालाय. नाही नाही, तुम्ही माझं कौतुक करत राहा, तोपर्यंत मी गोळ्या घेऊन येतो. अरे
केमिस्ट काय नेक्स्ट रूम मध्ये आहे की काय नचिकेत? ओ चाकराला पड चाकर. ते आपले संताजी धनाजी भेटले. म्हणजे काय? परशुराम आणि धनाजी. हो. त्यांना डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन दिलं आणि पिटाळलं. गुड. त्या डॉक्टरांना जरा विचारून घे ना डिस्चार्जचं. त्यांची तर नेहमीची प्रभात फेरी संपली की विचारतो. आकांक्षा आली नाही? नाही इथे नाही, कामावर. हो आली. पण मग इथे कशी काय नाही आली ती? तिचा काही गैरसमज झालेला नाही ना? कशाबद्दल? गैरसमज हा प्रत्यक्षात नसलेल्या गोष्टीमुळे होतो, त्यामुळे ते सांगणं कठीण आहे. पण तसंच काहीतरी झालं असणार, नाहीतर ती इथे येईल याची खात्री होती मला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. घे चहा घे. थँक्यू. तू नाही घेणार आहेस? नाही अगं, मी घेतला निशान बरोबर. माझं ना अनु, या चॅनलच्या ऑफिसमध्ये कामाला लागल्यापासून चहा घेणं फार वाढलंय. काही काम नसलं की चहा. निशांत कुठे? तो अगं बंगलोरला गेला आज. बंगलोरला? कधी? त्याची पहाटेची फ्लाईट होती. ओ आय एम सो सॉरी. कशाबद्दल? उगाच त्रास दिला मी त्याला. काल बिचाऱ्याला मध्यरात्री बोलवून घेतलं. त्याची सकाळची फ्लाईट आहे मला माहिती नव्हतं ग. अगं नेहमीच आहे त्याचं. पण मेवणी मात्र त्याला क्वचितच बोलावते ना बाबा घरी. नाही ते बरोबर आहे, पण झोप पूर्ण झाली नसेल ना त्याची. कामापुढे तो झोपेला फारसं महत्व देत नाही. बाकी काय? अक्का काय म्हणतेय? बोनस आयुष्य जगतीये. जायचीच होती पण वाचली त्या रॉनीमुळे. ए हे रॉनी काय नवीन प्रकरण आहे आता? अगं तो बाबांच्या कॉलेजमधल्या मित्राचा पुतण्या आहे. गोव्याहून इकडे नोकरी शोधायला आलाय. गोव्याहून आलाय? मग बरोबर आहे. मग अक्काची तब्येत बिघडणारच. रॉनी नावाचं कोणीतरी जर आपल्या घरात राहत असलं तर बिचारीच्या सोवळ्या ओवळ्याची बोंब नाही का होणार? अगं तसं नाहीये. त्याने अख्ख्या घरावर जादू केलीये. एकदम हरहुन्नरी आहे. हो? काय सांगते? पण अक्काला हॅलो, गुड मॉर्निंग सर. हो सांगते ना, अनुष्का महाजन. येस सर. ओके. कुणाचा फोन होता? DCP वागळे. मुंबईत आले ना, आता लागतील बॉडीगार्ड्स मागे. वाव, म्हणजे तुला शॉपिंग केल्यावर त्या बॉडीगार्ड्सना पिशव्या पकडायला उपयोग चांगला होत असेल ना? काय बोलतेस अनुष्का? आता बॉडीगार्ड आला की कौशिक सरांना जाऊन भेटायला पाहिजे एकदा. ताई सगळं सुरळीत होईपर्यंत तू इथेच राहा. अगं हो, पण त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटायला नको का? जायलाच हवं असेल तर मी तुला गाडी आणि ड्रायव्हर दोन्ही देते. नको बाई, इथे राहते हेच खूप आहे. गाडी ड्रायव्हरचं लाड आणखी नको करूस आता. अगं त्यात काय झालं एवढं? तुला काय झालं चिडायला? वा, म्हणजे मला राग येईल आधी असं बोल आणि नंतर विचार काय झालं चिडायला. हो अगं तू समजून घे ना. मी काय तुझ्याकरता आणखीन चहा आणते.